स्वाती भित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज मी अंबारी घातलेल्या हत्तीचं एक दुपट्याचं डिझाइन तुम्हाला दाखवणार आहे आणि हे जे डिझाइन आहे या डिझाइन साठी मला भरपूर वेगवेगळ्या रंगाचे त्रिकोण चौकोन कापून घ्यावे लागलेले आहेत आणि हे त्रिकोण चौकोन जास्त असल्यामुळे यांची संख्या जास्त असल्यामुळे मी आज तुम्हाला इथे डिटेल मध्ये किती चौकोन कापलेत, किती त्रिकोण कापलेत, कुठल्या आकारात कापलेत हे काहीही आता सांगणार नाहीये। ते सगळे डिटेल्स मी तुम्हाला स्क्रीनवर देते। तुम्ही ते डिटेल्स बघून तुम्हाला ज्या वेळेला दुपट्टा बनवायचं असेल त्यावेळेला तुम्ही ते कधीही बनवू शकता। तर आता आपण डायरेक्ट हे दुपट्टा शिवण्यासाठी मशीनवर जाऊ। चला। व्हिडिओमध्ये सगळीकडे झूल या शब्दाच्या ऐवजी मी अंबारी या शब्दाचा उच्चार केलेला आहे। माझ्याकडनं ही खूप मोठी चूक झाली। हत्तीवर टाकलेली झूल म्हणजे झूल घातलेल्या हत्तीचं दुपट्याचं डिझाइन असं मला म्हणायचं होतं, क्षमा करा। हे बघा, मी तुम्हाला सांगितल्यासारखं बऱ्याच रंगाचे त्रिकोण चौकोन इथे उपलब्ध आहेत, आकार पण वेगवेगळे आहेत, त्यामुळे मी तुम्हाला हे डिटेल सांगत नाही। हे डिटेल सगळे तुम्हाला याचे स्क्रीनवर दिसतील। आता आपण सगळ्यात आधी त्रिकोण जोडून घेणार आहोत, पण सगळे त्रिकोण एकाच याला जोडायचे नाहीयेत। काही त्रिकोण हे आणि हे असतील, काही त्रिकोण हे आणि हे असतील, किंवा हे आणि हे असतील, वेगवेगळं आहे। तर ते त्रिकोण मी आधी सगळे जोडून घेते आणि ते जोडून झाल्यानंतर मग आपण व्यवस्थित दुपटं पहिल्या ओळीपासून सुरुवात करणार आहोत आणि ओळीप्रमाणे आपण दुपटं जोडायला घेणार आहोत। तर आता मी त्रिकोण जोडून घेते। थोडंफार मी मध्ये मध्ये तुम्हाला सांगत जाईन जसं मला जोडायचंय तसं। आता हे सगळे त्रिकोण मी जोडलेले त्रिकोण व्यवस्थित इस्त्री करून ट्रिम केलेले आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता हे डार्क ग्रे आणि लाईट ग्रे कलरचे 9 आहेत, हे डार्क ग्रे आणि या कलरचे म्हणजे या डिझाईनच्या कपड्याचे 3 आहेत। हा एक डार्क ग्रे कलरला मी मरून जोडलेला आहे। हे हिरवे आणि गुलाबी 4 आहेत आणि हे अशा प्रकारे मी सगळे त्रिकोण जोडलेले आहेत। आता हे डिटेल मी तुम्हाला काही सांगत नाही, कारण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल हे हत्तीचं दुपट्याचं डिझाइन बघाल त्यावेळेला आपोआप तुमच्या लक्षात येईल हे तुकडे मी कसे जोडलेले आहेत। आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे याची सगळी मापं मी तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे। तर आता आपण हे दुपटं जोडायला सुरुवात करणार आहोत। मध्येच लाईट गेल्यामुळे माझा थोडासा हा व्हिडिओ शूट झाला नाही, म्हणून मी तुम्हाला आता सांगते। सगळ्यात आपण पहिली ओळ आधी तयार करून घेतोय। पहिल्या ओळीत मी आधी हा एक कपडा जोडलेला आहे, त्यानंतर हा आणि ग्रे जे 2 त्रिकोण जोडले होते तो जोडून घेतलेला आहे, त्यानंतर 2 ग्रे त्रिकोण जोडलेले आहेत, मग नंतर डार्क ग्रे लाईट ग्रे वाला एक चौकोन जोडलेला आहे, पुन्हा एक प्लेन ग्रे जोडलेला आहे, एक गुलाबी जोडलेला आहे, 4 निळे जोडलेले आहेत आणि नंतर इथे हा एक गुलाबी आणि हा असा एकच जो चौकोन झालेला होता त्रिकोणांचा जोडलेला तो जोडलेला आहे। आणि आता इथून पुढे शेवटी हे 2 आपण जोडणार आहोत या डिझाईनचे। हे एवढं जोडून झाल्यानंतर ही ओळ आपली पूर्ण होईल पहिली, त्यानंतर आपण दुसऱ्या ओळीकडे वळणार आहोत। हे मी तुम्हाला सांगते, पण तुम्हाला जेव्हा तुम्ही याचा ऍक्च्युअल फोटो बघाल किंवा याचा स्क्रीनशॉट घ्याल त्यावेळेला तुम्हाला हे आपोआपच कळून येईल। ही बघा, अशा प्रकारे आता आपली ही पहिली ओळ हत्तीची पूर्ण झाली। आता आपल्याला दुसरी ओळ करायला घ्यायची आहे। याची लांबी बघू शकता तुम्ही, भरपूर लांबी आहे आणि म्हणूनच हे सगळे चौकोन त्रिकोण मला भरपूर कापावे लागले आणि तेवढे ते डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगू शकले नाही, परंतु स्क्रीनवर नक्कीच तुम्हाला याचे डिटेल्स मिळतील। आता मी दुसरी ओळ तयार करायला घेते। सगळ्यात आधी पुन्हा आपल्याला हा एक कपडा घ्यायचा आहे आणि त्याला हे ग्रे कलरचे 3 चौकोन जोडायचे आहेत। हा डिझाईनचा एक चौकोन आणि त्याला पुढे ग्रे कलरचे 3 चौकोन। हे 3 चौकोन जोडून झाल्यानंतर आता आपल्याला
एक डार्क आणि ग्रे कलरचा मिक्स वाला जो चौकोन आहे तो घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे। हा जोडून झाल्यानंतर एक गुलाबी रंगाचा चौकोन जोडायचा आहे, त्यानंतर पुढे 4 निळे चौकोन जोडायचे आहेत आणि पुन्हा एक गुलाबी रंगाचा चौकोन आपल्याला जोडून घ्यायचा आहे। आज सारखेच आमच्याकडे लाईट जायला लागलेत, काय झालंय मला काही समजत नाही। माझा व्हिडिओ शूट व्हायला खूप प्रॉब्लेम येतोय आणि बाहेर पण काहीतरी मोठी मोठी गडबड चालू आहे। हे बघा, आता हे 4 निळे चौकोन मी जोडून घेते। आता हा गुलाबी रंगाचा एक चौकोन आपल्याला जोडायचा आहे। हे बघा, हा ग्रे आणि हा, मग त्याच्या पुढे हे 2 असे जोडायचे। मग अशी मी ते जोडून घेतले, पण तोही व्हिडिओ माझा शूटच झाला नाही, त्यामुळे आता हे तुम्हाला परत दाखवते। मग तिसऱ्या ओळीत आपल्याला पुन्हा म्हणजे प्रत्येक ओळीला म्हणजे पहिल्या 4-5 ओळीत तरी प्रत्येक पहिला जो तुकडा असेल, पहिला जो चौकोन असेल तो हाच असेल। तर आता पुन्हा हा एक आपल्याला चौकोन घ्यायचा आहे आणि त्याला एक ग्रे कलरचा चौकोन जोडायचा आहे। आता याच्या पुढे आपल्याला हत्तीचा डोळा जोडायचा आहे। आता हत्तीचा डोळा सदृश्य म्हणून मी इथे हा एकच चौकोन बनवलेला आहे। म्हणजे हा जोडल्यानंतर जेव्हा दुपटं पूर्ण होईल तेव्हा हा हत्तीचा डोळा असा वेगळा आपल्याला दिसावा या हेतूने इथे मी मरून कलरचा कपडा वापरलेला आहे। तुम्हाला कुठला रंग हवा असेल त्या रंगाचा तुम्ही इथे वापरू शकता। तर आता आपला तिसरा जो चौकोन आहे तो हा चौकोन असेल, म्हणजे हा हत्तीच्या डोळ्याचा चौकोन आहे। त्यानंतर पुन्हा एक ग्रे कलरचा चौकोन आपल्याला जोडायचा आहे। हे झाल्यानंतर आता लाईट ग्रे आणि डार्क ग्रे वाला एक आपल्याला पुन्हा चौकोन घ्यायचा आहे आणि तो आपल्याला इथे असा जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर एक गुलाबी रंगाचा आपल्याला चौकोन जोडायचा आहे। म्हणजे हा गुलाबी रंगाचा जोडून झाल्यानंतर एक निळ्या रंगाचा जोडायचा आहे। आधीच्या 2 ओळ्यांमध्ये आपण 4 निळे जोडले, आता इथे एकच निळा आपल्याला जोडायचा आहे। त्यानंतर आपल्याला हे जे आपण आता 4 चौकोन करून घेतले होते त्रिकोण जोडून हिरवे आणि गुलाबी, त्याचा वापर करायचा आहे। या ओळीत फक्त 2 येतील, खालच्या ओळीमध्ये 2 येतील। हे बघा, हा एक असा येईल आणि हा जो दुसरा आहे तो असा येईल। अशा प्रकारे हे आता आपण जोडून घेणार आहोत। हे बघा, आता हे मी नीट करून घेतलं। हे जोडून झाल्यानंतर एक अजून निळा चौकोन आपल्याला जोडायचा आहे। हे सगळे तुकडे मी एक चित्र बघून त्या चित्रानुसार सगळे हे तयार करून घेतलेले आहेत। परंतु काय होतं, मोठं चित्र असल्यामुळे कधीतरी एखादा तुकडा कापायचा राहून जातो। मग त्या केसमध्ये मी यातले सगळे कपडे थोडे थोडे माझ्याकडे शिल्लक आहेत, लागले तर त्याचा मी वापर करणार आहे। आता अजून एक आपल्याला हा गुलाबी रंगाचा तुकडा जोडायचा आहे। आणि त्यानंतर मग एक ग्रे कलरचा तुकडा जोडायचा आहे। आता इथे पुन्हा आपल्याला याचा वापर करायचा आहे, कारण आपण आता शेवटाला जवळजवळ म्हणजे या ओळीच्या शेवटाला आलेलो आहोत। त्यामुळे आता इथे हा जो आहे हा आपल्याला आता शेपटीचा भाग आपला सुरू होतोय ना, त्यामुळे हा आपल्याला इथे असा जोडून घ्यायचा आहे। म्हणजे काय होईल, हे बघा, ही आता आपण तिसरी ओळ बनवतोय। आता ही जी वरची दुसरी ओळ झाली, त्या दुसऱ्या ओळीला आपण काय केलं, हा बघा तुम्हाला इथे ठेवून दाखवते मी। हे बघा असं येईल ते, हे असं
म्हणजे इथून आता हत्तीची शेपटी हळूहळू तयार होईल खाली. त्यामुळे हे असं जोडलंय, हे असं जोडलंय. हे जोडल्यानंतर तुम्हाला याचं ऍक्च्युअल पिक्चर लक्षात येईल. आता मी हे चित्राप्रमाणे सगळे जोडून घेतेय. आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला अजून एक असाच यातलाच कपडा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला असा जोडायचा आहे, शेपटीचा भाग. आता ही आपली तिसरी ओळ पूर्ण झाली. तिसऱ्या ओळीमध्ये ऍडिशन काय झालं, डोळा आला आणि इथे शेपटीचा भाग आपला सुरू झाला. आता आपल्याला चौथी ओळ करायला घ्यायची. आता चौथ्या ओळीसाठी पुन्हा पहिल्यासारखं हा एक कपडा येईल, त्यानंतर 2 हे ग्रे कलरचे येतील, त्यानंतर एक हा येईल डार्क ग्रे आणि लाईट ग्रे वाला एक येईल, तो असा इथे येईल. त्यानंतर अजून एक ग्रे कलरचा येईल आणि मग पुढचं मी नंतर सांगते. हे एवढं मी आधी जोडून घेते. आता हे जोडून झाल्यानंतर एक गुलाबी एक निळा येईल आणि मग मध्ये हे 2 त्रिकोण येतील, मगाशी आपण जोडले तसे. पुन्हा एक निळा एक गुलाबी. आता गंमत अशी आहे, इथे 2 निळे मला लागणार आहेत, परंतु माझ्याकडे हा एकच निळा आहे. मग आता मी इथे थोडासा जोड देणार. हे बघा, हे 2 तुकडे तुकडे इथे शिल्लक आहेत, तर या 2 तुकड्यांचा वापर करून या आकारात मी एक आता चौकोन तयार करून घेते. हा निळा तुकडा माझ्याकडे एकच शिल्लक होता. आता हा दुसरा थोडासा जोड लावून मी तयार करून घेतला, तो आपण आता इथे जोडून घेऊ. ज्या बाजूनी जोड लावलाय त्या बाजूनी शक्यतो जोडून घ्यायचा, म्हणजे काय होईल, तो जोड जास्त आपल्याला बाहेर दिसणार नाही. हे बघा अशा प्रकारे. आता हा जोडून झाल्यावर हे 2 जे आपण हिरवे गुलाबी एकत्र केलेले आहेत ते आपण मघाशी जसे जोडले तसेच आता या ओळीत पण आपण जोडून घेणार आहोत. हा असा येईल आणि हा असा येईल. आणि यानंतर आपल्याला एक अजून निळा जोडायचा आहे, हा. त्यानंतर एक गुलाबी जोडायचा आहे आणि नंतर पुढचं जे काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता हे एवढं जोडून झाल्यानंतर एक ग्रे कलरचा याच्या पुढे चौकोन येईल, त्यानंतर शेपटीचा भाग म्हणून पुन्हा हा एक चौकोन येईल आणि त्याच्या पुढे पुन्हा हा एक चौकोन असा येईल. तर हे आता मी सगळं जोडून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपली आता ही चौथी ओळ तयार झाली. आता आपण 5व्या ओळीकडे वळणार आहोत. आता आपण 5वी ओळ करायला घेणार आहोत. मग 5व्या ओळीसाठी आपण आता यातला हे जे आपण 3 बनवलेले होते त्यातला एक चौकोन आपण हा वापरणार आहोत. डार्क ग्रे आणि डिझाईनचा कपडा वापरून जे 3 चौकोन बनवलेले होते त्यातला एक आपण वापरणार आहोत आणि त्याला बाजूला आपण 2 ग्रे कलरचे तुकडे आधी जोडून घेणार. त्यानंतर मग यातला एक आपण चौकोन जोडणार आहोत, हा अशा पद्धतीने. आणि हे बघा, हे असं आपण जोडून घेणार आहोत. हे पहिले 4 आपण जोडून घेऊ आणि त्याच्यानंतर अजून एक ग्रे आपल्याला जोडायचं आहे. हे एवढं जोडून झाल्यानंतर पुढचं काय जोडायचंय ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता इथे आपण जे गुलाबी आणि ग्रे जोडलेले होते ना, त्याचा आता इथून पुढे आपण या ओळीत वापर करणार आहोत. मग ते काय करायचं, हे बघा, हा असा ठेवायचा आणि त्याला पुन्हा हा असा जोडून घ्यायचा. हे एवढं झालं. त्यानंतर मग पुन्हा हा असा ठेवायचा
आणि त्याला हा असा जोडून घ्यायचा आणि असंच तिसऱ्या याला पण करायचं. म्हणजे हे 6 जे आपण जोडले होते ग्रे आणि गुलाबी त्याचा आता इथून पुढे आपण सलग वापर करणार आहोत. त्यानंतर आपण एक ग्रे जोडणार आहोत आणि त्यानंतर हा डिझाईनचा एक जोडणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला शेपटीचा शेवटचा जो काय भाग आहे तो तयार करायचा आहे. तो मी तुम्हाला नंतर सांगते. आता हे आधी मी जोडून घेते. आता हे झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला शेपटीचा शेवटचा जो भाग आहे शेपटीचं टोक ते आपल्याला जोडायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला आता यातला एक आपल्याला हा त्रिकोणांपासून जोडलेला चौकोन वापरायचा आहे. मग तो कसा वापरायचा तर हे असं ठेवायचं. हे असं ठेवायचं. हे याला जोडून घेतलं ही 5वी ओळ आपली पूर्ण होईल आणि इथपर्यंत आता आपण शेपटी आणि अंबारीचा भाग पूर्ण केलेला आहे. आता आपण 6व्या ओळीपासून पायाच्या भागाकडे वळणार आहोत. ही बघा ही आपली 5वी ओळ आता पूर्ण झाली. आता इथून खाली आपण हळूहळू पायाचे भाग तयार करणार आहोत हत्तीच्या. 6वी ओळ करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हा एक ठेवायचा आहे, मग हा दुसरा ठेवायचा आहे, हे 2 ठेवायचे. त्यानंतर सलग आपल्याला ग्रे कलरचे 8 चौकोन जोडून घ्यायचे हे आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला पुन्हा हे 2 जोडायचे आहेत. हे झालं की आपली 6वी ओळ पूर्ण होईल. तर ते आता मी सगळे जोडून घेते. हे बघा ही आपली 6वी ओळ आता जोडून पूर्ण तयार झाली. इथून आता हत्तीच्या सोंडेचा भाग आणि इकडे खाली पायाचा भाग आपला आता हळूहळू सुरू होईल. ही 6वी ओळ झाल्यानंतर आपण आता 7व्या ओळीकडे वळणार आहोत. 7व्या ओळीकडून आपल्याला त्रिकोण मध्ये मध्ये जोडायचे आहेत कारण हत्तीची सोंड आता आपल्याला इथून पुढे जोडायला सुरुवात करायची आहे. मग त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपला हा एक चौकोन येईल. त्यानंतर हे जे चौकोन आहेत त्रिकोणांपासून जोडलेले तो हा एक चौकोन असा येईल. त्यानंतर असाच दुसरा आपल्याला चौकोन घ्यायचा आहे. तो चौकोन आपल्याला इथे असा ठेवायचा आहे. म्हणजे जसं आपण शेपटीसाठी केलं तसंच आता आपल्याला हे सोंडेसाठी इथे ऍडजस्ट करायचं आहे. हे झाल्यानंतर पुन्हा हा एक चौकोन आपला येईल. त्यानंतर 2 ग्रे चौकोन येतील हे असे आणि इथून पुढे नंतर पुन्हा हे 3 चौकोन येतील. हे एवढं मी जोडून घेते. पुढचं मग मी तुम्हाला पुढे काय करायचं हे आपण हे बघा आता हे इथपर्यंत जोडून झालं. आता आपल्याला हत्तीच्या पायाचा भाग इथून सुरू करायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं हा जो आपण ग्रे आणि हा त्रिकोण जोडलेला आहे हा आपल्याला इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे याच्या पुढे आणि त्यानंतर मग 2 ग्रे आणि 2 हे असे चौकोन जोडले की आपली 7वी ओळ पूर्ण होईल. मगाशी मी चुकून तुम्हाला 10 ओळींचं दुपटं आहे असं म्हणलं पण हे टोटल 9च ओळी आपल्या होतील आणि मग बाजूनी तुम्ही त्याला जे काय लावायचं ते तुम्ही लावू शकता. तर ही आता आपली 7वी ओळ चालू आहे. अजून 2 ओळी आपल्याला करायच्या आहेत. आता आधी हा इथे येईल. त्यानंतर मग हे 2 ग्रे येतील, हे 2 ग्रे येतील आणि मग शेवटी हे 2 येईल. म्हणजे आपली 7वी ओळ पूर्ण होईल. हे आता मी जोडून घेते. हे बघा अशा प्रकारे आता आपली ही 7वी ओळ पण पूर्ण झाली. आता आपल्याला 8वी ओळ करायला घ्यायची आहे. सोंडेचा मधला भाग आणि त्यानंतर मग 9वी ओळ जी आहे तो सोंडेचा आणि पायाचा सगळ्यात शेवटचा भाग. तर आता सोंडेचा जो मधला भाग आहे तो बनवण्यासाठी आता आपल्याला सगळ्यात आधी पुन्हा हे 2 ठेवून घ्यायचे.
हे 2 ठेवून घ्यायचे. त्यानंतर एक ग्रे ठेवायचा आहे इथे. त्यानंतर पुन्हा यातला एक ठेवायचा आहे. असा. त्यानंतर पुन्हा 2 ग्रे येतील. हे बघा, हे 2 ग्रे आल्यानंतर पुन्हा हे 4 चौकोन येतील हे, आणि त्यानंतर पुन्हा 2 ग्रे आणि पुन्हा 2 हे चौकोन. असं करून ही आपल्याला 8वी ओळ आता पूर्ण करायची आहे. तर आता हे मी तुम्हाला सांगितल्यासारखं आधी जोडून घेते. हे बघा, ही आपली 8वी ओळ मी तुम्हाला सांगितल्यासारखी आपली तयार झाली. आता आपल्याला 9वी ओळ करायची आणि तिथे आपल्याला जास्तीत जास्त त्रिकोण, आणि त्रिकोण म्हणजे हे त्रिकोणांपासून जोडलेले चौकोन आणि हे चौकोन लागणार आहेत. या ग्रे कलरचा आपल्याला आता काही उपयोग नाही, या पिंक कलरचा पण उपयोग नाही. हे कदाचित माझ्याकडनं कापताना जास्त झाले असतील किंवा मी ते जास्त कापले असतील, कुठेतरी कमी पडला किंवा फाटला वगैरे, तर प्रॉब्लेम नको म्हणून मला आता आठवत नाही. पण ठीक आहे, आता आपल्याला सगळ्यात शेवटचा म्हणजे पायाचा भाग तयार करायचा आहे. त्यासाठी आता आपल्याला याची मांडणी कशी करायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला हा एक चौकोन घ्यायचा आहे. त्यानंतर मग आपल्याला हा एक चौकोन घ्यायचा आहे आणि तो आपल्याला असा ठेवायचा आहे. हा. त्यानंतर मग आपल्याला हा एक चौकोन घ्यायचा आहे आणि तो आपल्याला असा ठेवायचा आहे. सॉरी, हा चौकोन असा ठेवायचा आहे आणि हा चौकोन असा ठेवायचा आहे. त्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा चौकोन आपला हा येईल, तो आपल्याला असा ठेवायचा आहे. त्याच्या पुढचा चौकोन आपला हा येईल, तो आपल्याला असा ठेवायचा आहे. म्हणजे थोडक्यात हत्तीच्या पायाचा जो खालचा भाग असतो तो आता आपल्याला या शेवटच्या ओळीत तयार करायचा आहे. हे झाले. त्यानंतर मग आपल्याला हे 3 चौकोन ठेवायचे आहेत. मी इथून हे जरा खाली मांडते कारण इथे मांडत गेले तर तुम्हाला कदाचित दिसणार नाही. त्यामुळे याच्या पुढचा जो भाग आहे तो हे 3 चौकोन येतील. हे 3 चौकोन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे पाय लावायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला पुन्हा हा एक चौकोन लागेल. हा असा येईल. त्याच्या पुढे हे 2 चौकोन आपले असे येतील. हा असा येईल आणि हा पण आपला असा येईल. सॉरी, हा असा येईल. हे झाल्यानंतर सगळ्यात शेवटी हे 2 चौकोन आपल्याला जोडायचे आहेत. हे जोडून झाल्यानंतर आपली 9वी ओळ पूर्ण होईल. आता हे मी सगळं आता तुम्हाला दाखवल्यासारखं हे जोडून घेते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 हे जोडून झाले की मग आपण हे व्यवस्थित, मी त्याला सगळ्या या पट्ट्यांना म्हणजे आडव्या पट्ट्यांना इस्त्री करून घेते. मग मी तुम्हाला ते मांडून दाखवते आणि त्यानंतर आपण ते फायनली जोडणार आहोत. ही बघा, आता ही 9वी ओळ मी पूर्ण करून घेतली आणि झालं असं. हे एवढे आता माझ्याकडे शिल्लक राहिले. म्हणजे हा एक एक्स्ट्रा झाला आणि हा मला कमी पडला. म्हणजे कदाचित हा म्हणून कापला होता असं मला आता वाटायला लागलं. तर हा जो कमी पडला तो मी, माझ्याकडे एक असा ग्रे कलरचा त्रिकोण शिल्लक होता, त्याला मी हा जोडून हा तयार करून घेतला. आता या सगळ्या आडव्या पट्ट्यांना मी व्यवस्थित इस्त्री करते आणि तुम्हाला मांडून दाखवते आणि नंतर मग ते व्यवस्थित सगळं ट्रिम करून आपण फायनल दुपटं जोडायला घेणार आहोत. तर हे सगळं आता मी करून घेते. हे बघा, आपण ज्या 9 ओळी जोडून घेतल्या होत्या त्या अशा पद्धतीने मी मांडलेल्या आहेत. सगळ्यात आधी ती पहिली ओळ, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही 5वी, ही 6वी, ही 7वी, ही 8वी आणि ही 9वी. अशा 9 ओळी आता मांडलेल्या आहेत. आता ह्या ओळी एकमेकांना जोडल्यानंतर मी तुम्हाला याचा फायनल लुक पण दाखवते. हे भलं मोठं दुपट्याचं डिझाईन झालेलं आहे. मला अंदाज नव्हता की एवढं मोठं होईल म्हणून मी कमीत कमी म्हणजे 3 इंचाचे चौकोन घेतले. पण आता हे केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की 2-2 इंचाचे चौकोन घेतले असते तरी चाललं असतं. तर तुम्हाला जर अशा पद्धतीचं बनवायचं असेल तर तेवढा फेरबदल तुम्ही याच्यामध्ये करून हे बनवू शकता. आता हे सगळं जोडून घेतल्यावर
मी एकदम फायनल लुक तुम्हाला दाखवते, तो बघून मला तुम्ही सांगा की हा खरंच हत्ती दिसतोय का. तर आता हे सगळं मी व्यवस्थित आधी हे बाजूनी ट्रिम करून घेणार, कारण मध्ये मध्ये कुठेतरी खालीवर वगैरे झालेलं असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे ते व्यवस्थित ट्रिम करून मी आता हे सगळं जोडून घेणार. आणि हत्तीवर अंबारी घातली आहे, ती अंबारी पण कशी वाटली हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे हत्तीचं दुपट्याचं डिझाईन आता पूर्णपणे शिवून तयार आहे आणि खूप मोठं झालेलं आहे. कारण या सगळ्या चौकोन त्रिकोणांचा साईज मी थोडासा मोठा घेतला. मला काही आधी अंदाज नव्हता, परंतु मी थोडासा मोठा घेतला. आणि तुम्हाला जर हे छोटं बनवायचं असेल तर तुम्ही मी स्क्रीनवर दिलेलाच साईज वापरायला हवा असं नाही. तुम्ही थोडासा छोटा साईज वापरून पण हे दुपटं बनवू शकता. आणि याचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. चला, आता आपण भेटू पुढच्या अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. बाय.